हरिहर गडाच्या पायथ्याशी तर पोहोचलो. आता मेन गडावर जायचं तर पोरं काय म्हणते. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन आपल्या ब्लॉग मध्ये. त्याचं नाव सोम पाटील. तू मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असं आपण गडावर चाललो होतो तो आपण वरती इथले सापण ते दिसत होते ना. आणि आम्ही त्या खालच्या गावामधून आलो ना वरती. त्या गावाचं नाव सापगाव होतं आणि एकाच कलर सारखी सगळी सापण ते होती वरती. अगोदर तर आम्ही समोर बघून चालायचो पण आता आम्हाला खाली बघून पण चालणं होतं. रस्ता पण इथला सुपर होता ना तरी पण आपले सगळे पोरं जोश मध्येच होते. हरिहर गडाचा असं आहे ना अगोदर आपल्याला डोंगर चढून जायला लागतो हरिहर गडाच्या पायथ्याशी आणि तिथून मेन गड सुरू होतो. आणि इकडे पोराचं वेगळंच चालू. थोडं वरती गेलं नाही थोडाफार चांगला व्ह्यू आला. आता काढ माझा फोटो. बरं असो आता आपण जवळ जवळ आलो हरिहरगडाच्या पायथ्यापाशी आणि वरती आलो ना इथं फक्त ढगन ते दिसत होते. म्हणजे इथं असं झालं ना आता 50-60 मीटर अंतरावरला काही दिसत नव्हतं. सगळीकडे बुरकं फटक झालं होतं. त्याच्यामध्येच आम्हाला मजा येत होती कारण की अशा ठिकाणी अगोदर आम्ही आलोच नव्हतो पण पाय आता जाम झाले होते. म्हणजे एक एक पाय उचलून टेकवायचा तेव्हा ताकद लागत होती. पण जेव्हा गडाच्या पायथ्यापाशी पोहोचलो तेव्हा काही वाटलं नाही. आणि इथं वरती तर वानर कुत्रेन ते होते फक्त त्यांनी आपल्याला काही करायला नाही पाहिजे. डोंगर तर आम्ही सगळ्यांनी जोरात येंगला. त्याच्या पुढे काय होतं कान्नो आणि पळत आलो त्याच्यामुळे गाम फुटला होता. खालून तर फुल फॉर्म मध्ये आलो होतो. जेव्हा गडाच्या पायथ्यापाशी पोहोचलो आणि पोराला म्हटलं वरती जायचं तेव्हा पोरं काय म्हणते तर स्वप्नील आणि सुमित इथं आल्यावर चांगलेच घाबरले होते. आणि त्याला ते वानर होते ना ते पण ते खूप परेशान करत होते. तेवढ्यातच एका वानराने आमची पाणी पिण्याची बिसलरी फाडी करून घेतली. ते तर तुम्ही आता पुढच्या ब्लॉग मध्येच बघा.